नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या केंद्र आणि राज्य शासनाकडून एक नवीन अपडेट आला आहे शेतकऱ्यांसाठी. DCS ई क्रॉप पाहणी होणार आहेत. आता आपल्या गावामध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक केली जाणार आहे, कसं असेल आणि तो व्यक्ती जर आपल्या गावामध्ये ई पीक पाहणी 100% करत नसेल तर कशी तक्रार करायचं आणि आपल्या त्या अधिकाऱ्याकडून आपलं जे ई पीक पाहणी आहे ते कंपल्सरी करून घ्यायचंय. आपण 2023, 22, 21 मध्ये जर पाहिलं तर सहाय्यक नेमणूक अधिकारी राज्य सरकारने केंद्र सरकारने नेमणूक केली होती. त्या व्यक्तीने काय केलं होतं, त्यावेळेस 70 ते 60% ई पीक पाहणी केलं होतं. त्याच्यात काय झालं, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं. कारण भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यांचं अनुदान मिळालं नाही, त्यांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलं. तर आता एक राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एक जी आर काढला आहे. त्या जी आर मध्ये जो सहाय्यक अधिकारी असेल त्यांना मानधन कोण दिलं जाणार आहे, त्यांना मानधनाचं प्रोसेस काय असेल, त्यांची निवड कशी असेल आणि तो अधिकारी जर काम करत नसेल आपल्या गावामध्ये तर आपण कोणत्या स्टेप बाय स्टेपने त्या सहाय्यक अधिकाऱ्याचं आपल्याला तक्रार करायचे आहे ते सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आपल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, जे आपण ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी हे 100% करून घ्या. बघा, काही शेतकऱ्यांचं मनात असं असतो की आम्हाला अनुदान मिळत नाही, आम्ही मागच्या वेळेस पण केलं, त्याच्या अगोदर पण केलं होतं, पण आम्हाला जो आमचा नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला कुठलाही अनुदान मिळालं नाही, हे त्यांच्या माइंडमध्ये असतं. तर बघा शेतकरी मित्रांनो, असं विचार करू नका. जर मिळालं नसेल तर काही प्रॉब्लेम असेल, त्यांचं काही तांत्रिक प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे त्यांना अनुदान मिळालं नसेल. जर मिळालं नसेल पण आपण जर या ठिकाणी पीक पाहणी जर आपण सर्वे करून घेतलं, सर्व आपण आपल्या शेतीचं सर्वे करून ठेवलं तर आपल्याला पुढे जाऊन एखाद्या वेळेस काय होतं, आपलं नक्कीच त्या ठिकाणी फायदा होतो. तर शेतकऱ्यांसाठी हा एक नवीन जी आर आला आहे आणि खास करून जो सहाय्यक अधिकारी असेल त्यांना मानधन किती असेल, मानधन कोण देणार आहे, त्यांची निवड प्रक्रिया काय असेल. तर बघा, गाव पातळीवरती त्यांचं सहाय्यक अधिकारीचं निवड होते आणि गाव पातळीवरून त्यांचं निवड झाल्यानंतर त्या ज्या गावामध्ये त्यांची नेमणूक केली आहे त्या गावामध्ये एकही शेतकरी न सुटता सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्यांचं नोंद करायचं आहे. म्हणजे नोंद केल्यानंतर काय होतं, त्या शेतकऱ्यांचं पावसाळी जास्त पाऊस आला किंवा मोठा पाऊस आला किंवा त्यांचं काही कारणास्तव त्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर 100% त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळत असतो. आणि काही शेतकऱ्यांना जर मिळालं नसेल तर तरी सुद्धा करा, या ठिकाणी आपल्याला पैसे वगैरे लागणार नाही. DCS क्रॉप डिजिटल सर्वे आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारकडून ही अपडेट आहे. आणि जास्त आपल्या जो सहाय्यक अधिकारी आपल्या गावामध्ये नेमणूक केला आहे त्या तो व्यक्ती जर आपलं त्या ठिकाणी ई पीक पाहणी करत नसेल तर त्याची तक्रार कशी करायची, आपण सरपंच आणि ग्रामसेवक आणि या दोघांच्या माध्यमातून आपण त्यांची तक्रार करू शकतो. आता ई पीक पाहणी मागच्या वेळेस 21-22 मध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यावेळेस जो सहाय्यक अधिकारी होतो नेमणूक करण्यात आला होता, तो व्यक्ती काय करायचा, 50 ते 60% ई पीक पाहणी करायचा आणि तेवढ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळायचा. बाकी शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी केलेली होती त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं. आणि बाकी शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आम्ही ई पीक पाहणी करतो, मागच्या वेळेस सुद्धा केलं होतं पण आम्हाला काही अनुदान मिळालं नाही, आमचं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं तरी सुद्धा आम्हाला अनुदान मिळालं नव्हतं असं वाटत असेल तर होय, झालं असेल कुठेतरी काय प्रॉब्लेम झाला असेल. पण यावर्षी सुद्धा 2026 मध्ये करून घ्या. कारण बघा, एखाद्या वेळेस काय होतं, आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आपलं जर नुकसान झालं असेल, आपली पीक पाहणी कंपल्सरी झाली असेल तर आपल्याला 100% त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेता येते. जर आपण केलंच नसेल तर आपल्याला अनुदान मिळणार नाही. आता ही DCS ई पीक पाहणी हे कंपल्सरी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती नोंद करायची. केंद्र सरकारचं हे प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती नोंद केल्यानंतर 100% आपल्याला अनुदान डीबीटी थ्रू आपल्याला मिळत असतो. आता सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जो जी आर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधून एक जी आर काढला आहे, जर 2024 पासून आपल्याला प्रति प्लॉट किती मानधन जो सहाय्यक अधिकारी त्यांना मिळत असतो, त्यांना 10 रुपये होते, 10 रुपये सॉरी 5 रुपये होते त्यावेळेस प्रति प्लॉट. आता 2025 नंतर त्या ठिकाणी मानधनामध्ये प्रति प्लॉट त्या ठिकाणी चेंज करण्यात आला आहे.
जर तुमच्याकडे कापूस असेल किंवा सोयाबीन असेल तर त्यांना प्रति 10 रुपये प्लॉट मिळणार आहेत. आणि जर तुमचं मिश्र पीक असेल तर त्यांना 12 रुपये प्लॉट मिळणार आहेत. तर हे मानधन आहे, हे मानधन त्यांना सहाय्यक अधिकाऱ्याला मिळणार आहे. आणि ही भरती कशी होते, ही भरतीसाठी आपल्याला काय करावं लागते, गाव पातळीवरती ही निवड केली जाते सहाय्यक अधिकारी म्हणून. तर त्या ठिकाणी गावामध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी जी ग्रामसभा असते त्या ठिकाणी जे सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांची निवड होते. त्यांचं त्या ठिकाणी तो व्यक्ती जर काम करत नसेल तर तुम्ही सरळ त्यांची सरपंच आणि ग्रामसेवकच्या माध्यमातून तुम्ही सरकारला कळू शकता, त्याची तक्रार करू शकता. ई पीक पाहणी कंपल्सरी करा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला अनुदान मिळत नाही असं कधी विचार करू नका. आपल्याला ई पीक पाहणी करून घ्यायचंय. त्या एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याला त्या ठिकाणी मोठा नुकसान झालं तर 100% आपलं त्या ठिकाणी अनुदान मिळण्याची शक्यता असते आणि अनुदान मिळतच असतो असं नाही. बाकी शेतकऱ्यांना जर मिळालं नसेल तर त्यांचं डिजिटल काही प्रॉब्लेम असेल, त्यांचे डीबीटी थ्रू त्या पैसे त्या ठिकाणी अनुदान पाठवला जातो. जर त्या ठिकाणी डीबीटीमध्ये काही तुमचं NPCL KYC बाकी असेल तर 100% तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणार नाही. तरी NPCL KYC पण चेक करून घ्यायचे. ज्यांचे पैसे आले नसेल त्यांनी, तर त्या आपण डीबीटी थ्रू आपल्याला आता डायरेक्टली आपल्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात. तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जो GR आला आहे या GR मध्ये हे आपल्याला सर्व डिटेल दिले आहेत. तर आपण पूर्वी किती पैसे देत होतो, आता किती द्यायचे आहे आपल्याला. आणि सहाय्यक अधिकारी जर व्यवस्थित काम करत नसेल किंवा तो व्यक्ती येत नसेल तर डायरेक्टली तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही घरी जाऊन बोलवा आणि आपलं ई पीक पाहणी करून द्या. 2026 ही अपडेट आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून हा एक GR करण्यात आला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे सर्व अपडेट मिळेल आणि ते स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन जे सहाय्यक अधिकारी असतील त्यांच्याकडनं हे सर्व DCS ई पीक पाहणी क्रॉप डिजिटल प्लॅटफॉर्मवरती नोंद करू शकणार आहे.